पोरींनो, मला खूप दिवसापासून ही एक गोष्ट तुमच्याशी बोलायची होती. पण मला कसं होतं, की यार ही गोष्ट सोशल मीडियावर टाकायची की नाही टाकायची, टाकण्यासारखी आहे की नाहीये. बट देन आय रिअलाइज की ही खरंच एक इम्पोर्टंट गोष्ट आणि बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. सो वेलकम टू गप्पा विथ समीक्षा. ॲक्चुअली 1 वर्षापासून ना मी पॅड्सवरून मेन्स्ट्रुअल कपवरती स्विच झाली आणि दिस इज द बेस्ट डिसिजन आय हॅव एव्हर मेड. कारण इतकं भारी आहे मेन्स्ट्रुअल कप यूज करणं. पॅड यूज केल्यानंतर जो काही डिस्कम्फर्ट होतो ना आपल्याला, रॅशेस येतात, सारखं चेंज करावं लागतं. तसं मेन्स्ट्रुअल कप बाबतीत काहीच नसतं. तुम्ही 8 ते 10 तास आरामात याला यूज करू शकता. जेव्हा फ्लो जास्त नसतो तेव्हा 12 ताससुद्धा यूज करू शकता. आणि सुरुवातीला ना तुम्हाला यूज करायला ते थोडंसं ऑड वाटतं 3-4 पिरियड सायकलच्या वेळेस. बट जेव्हा तुम्ही यूज टू होता, तेव्हा अजिबात कुठलं लीक होत नाही किंवा तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वेअर केला असं सुद्धा वाटत नाही. आणि इतकं कम्फर्टेबल आहे असं म्हणतात, की मेन्स्ट्रुअल कप वापरून तुम्ही स्विमिंगसुद्धा करू शकता. तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल आणि पिरियड्समध्ये तुम्हाला खूप डिस्कम्फर्ट होत असेल पॅड्सचा, तर एकदा मेन्स्ट्रुअल कप नक्की ट्राय करून बघा. ही तुमची लाईफ चेंज करेल आणि पिरियड सायकल तुमची इतकी छान होईल. कधी पिरियड्स आले आणि कधी पिरियड्स गेले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाहीये, जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप यूज करत असाल तर. आणि पोरांनो, पिरियड्स ही एका मुलीच्या आयुष्यातली खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आम्ही खूप जास्त पेन, मूड स्विंग्सच्या खालून जात असतो. तर कमेंट करण्याऐवजी ही रील तुमच्या फिमेल फ्रेंडला शेअर करा, तुमच्या बहिणीला शेअर करा. कदाचित तिला ही गोष्ट उपयोगी ठरेल आणि ती सुद्धा ट्राय करून बघेल एकदा. फक्त यासाठी मला लिंक लिंक अशी कमेंट नका करू, कारण खूप रिसर्च करून मी हे यूज करायचं ठरवलं. साईज असते त्याच्यामध्ये, त्यानंतर कोणी कुठलं यूज करायचं, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे थोडासा रिसर्च करा. तुमच्यासाठी कुठला मेन्स्ट्रुअल कप योग्य आहे ते तुम्हाला कळेल. प्रॉडक्ट खरेदी करताना रिव्ह्यू चेक करा आणि मग प्रॉडक्ट पर्चेस करा. आणि अशाच छान छान गप्पांसाठी समीक्षाला फॉलो करायला विसरू नका.